सर्व मासे दाखवायचा प्रयत्न तर केला मी. मार्केटला आला तुम्हाला बघा लसूण पण मिळतो बघा, काटा वगैरे काय नसतो, बोनलेसवाला बिना काट्याचा. ते बघा गाबोळी निघाली आहे बघा पलईमध्ये, चोच मोठी असलेली, खायला सगळ्यात चांगली हीच. असा एक्स्ट्रा इथून आलाय उडी मारून. आज गर्दीच तुफान आहे बघा. ते खेकडे घेतलेत मस्त, डेंगे तोडून देते खेकड्यांचे. हे बारके आहेत, हे मोठे आहेत. बांगडे खूप आहेत मार्केटमध्ये, पण रेट बघा 1 ते 1.5 किलोच्या आसपासचा हलवा बघा. असा पाठीमागे व्हाईट कलर. कारण या मार्केटमध्ये आज भयंकर गर्दी आहे. नमस्कार, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे ठाण्यामध्येच, म्हणजे ठाण्यामधल्या एका फिश मार्केटमध्ये. आणि हे फिश मार्केट जास्त नसेल कोणाला माहिती, पण इथल्या आजूबाजूच्या एरियाला माहीत असेल. मी ठाण्याच्या किसन नगरमध्ये 22 नंबर रोडवरती, आणि तिकडेच फिश मार्केट आहे. आणि तेच मी आता एक्सप्लोर करायला आलो आहे. आणि आता काय आहे की आज संडे आहे, आणि मागचे 2-3 दिवस एवढा पाऊस होता नाही की आपल्याला कुठे बाहेर जातच नाही आलं. पण आज संडे आहे म्हटलं, पाऊस असला तरी आपण जाणारच होतो, कारण आज संडे म्हणजे आपला खायचा वार आहे, तो का आपण फुकट घालवणार. तर ठीक आहे, तर जास्त वेळ नाही घालवत. पहिला आपण बघूया कुठल्या कुठल्या मासे मार्केटमध्ये, कारण या मार्केटमध्ये आज भयंकर गर्दी आहे. कारण आता गुरुवारपासून नवरात्री येत आहेत, त्यामुळे त्याच्यानंतर परत 8-10 दिवस मच्छी बंद होणार आहे सर्वांची, म्हणजे मांस सर्वच नॉनव्हेज बंद होणार आहे. त्यामुळे जरा भयंकर गर्दी आहे. बघूया त्यात आपल्याला काय मासे बघायला मिळतात, आणि आपल्याला मासे पण घ्यायचे आहेत. तर चला सुरुवात करूया मच्छी मार्केटमध्ये कुठले कुठले मासे आहेत बघायला. आणि सुरुवातीला तिकडे गोड्या पाण्याचे मासे दिसतात. रोहू कसं आहे बघा, रोहू 200 रुपये किलो. आणि कटला कसा आहे मोठा? 260 बघा, कटला आहे 260 रुपये, रोहू आहे 200 रुपये किलो. बाकी इकडे बासा मच्छी पण आहे. हलवा, गोड्या पाण्याचा हलवा 180 रुपये. आणि बासा बघा, बासा 170 रुपये. सुरुवातीलाच गोड्या पाण्याचे मासे तिकडे बघा, जेवढे असे खवले असतात गोड्या पाण्याच्या माशांना, सुरुवातीलाच गोडे पाण्याचे मासे आहेत एवढे सगळे. आणि फक्त इथेच मिळतात यांच्याकडे सुरुवातीला, किसन नगरला आले की, बाकी कुठे गोड्या पाण्याचे मासे नाहीत. आणि आज बघा गर्दी किती आहे बघा, भरलं आहे फुल मार्केट. बघा इकडे कसं आहे बोंबील दादा? 100 रुपये का 7. 100चे 7. आणि सुरमई 350 का एक है, 300 में दे रहा है. हे बघा 300 रुपयाला सुरमई आहे बघा, ही सुरमई. आणि हे बोंबील 100 रुपयाचे 7 बोंबील आहे. आणि हे भाकस 200 का 6. हे बघा आज मासे बघा 200 रुपयाला 6 भाकस मासे मिळतात. भाकस हा बघा, असा पाठीमागे व्हाईट कलर लगा भाकस. 200 रुपयाला 6 मिळतील भाकस. आणि बोंबील 100चे 7. कसा आहे डोमा? हे बघा 100 रुपयाचे 7 डोमी मासे. हे बघा इकडे. आणि खेकडा कसा आहे दादा आज? हे बघा 100 रुपयाला 4 खेकडे, समुद्री खेकडे. हे बघा इकडे या मांदेलीचा वाटा आहे. कितीचा वाटा आहे तो? कितीचा वाटा दिला? 100 रुपयाला बघा एवढे मांदेली भेटले. 100 रुपयाचा वाटा मांदेली. एक दोन टाकून दिले 100 रुपये. इकडे आहेत मोठे मोठे मासे, सुरमई हलवा. बापरे, सुरमई बघा केवढी मोठी आहे. कशी किलो दिली सुरमई आज? बघा 1000 रुपये किलो सुरमई. केवढी मोठी सुरमई बघा, 1000 रुपये किलो. तिसऱ्यांचा वाटा कसा आहे हो? बघा 100 रुपये तिसऱ्यांचा वाटा. आणि बघा खापी आहे. हे बघा 200ची जोडी आहे खापी. आणि हा छोटावाला 200ची 3 आहे खापीचा रेट. आणि हे बांगडे बघा 200 रुपयाला 4 देणार बांगडे. बघा हलवा हा 700 रुपये हलवा बघा. 700 रुपयाला अख्खा हलवा आहे. किलोभर असेल ना हो ताई? बघा 1.25 ते 1.5 किलोच्या आसपासचा हलवा. आणि खापी बघा केवढे मोठे मोठे खापी आहे बघा. ही अख्खी सुरमई आहे 800 रुपये आणि 700 रुपये अख्खी सुरमई. जवळजवळ 1 किलोच्या आसपास आहे, म्हणजे थोडी जास्तच असेल 1 किलोपेक्षा. आणि बघा करली कशी आहे ताई त्यांना सांगा. हे बघा ही 200 रुपयाला तुम्हाला करली मिळेल. 250 रुपये सांगतात, पण 200 मध्ये मिळेल करली. बघा एवढी मोठी करली आहे. आणि पापलेटचा वाटा कसा लावलाय? 300.
हे 300ला 3 आहे, हे 4 बघा करून देणार. हे बघा 300 रुपयाला 3 पापलेट आहेत, 4 करून देतील तुम्हाला. आणि कोळंबीचा वाटा 200 रुपयाचा आहे. हे बघा एवढा वाटा समुद्राची कोळंबी आहे, 200 रुपये वाटा. आणि आज खूप भयंकर गर्दी आहे. हे बघा इकडे किती गर्दी आहे बघा इकडे. बांगडे कशा दादा? बघा 200 रुपयाला 5 बांगडे आहेत. साईज बघा केवढी आहे. आणि बोंबीलचा वाटा 100चा आहे ना. बघा हे बघा हे बघा हे बोंबील 10 करून दे ना. बघा हे बोंबील 10 पीस मिळतील. दिसते तुम्हाला 6 पण 200 रुपयाला 10 मिळतील बोंबील. आणि बारक्या बारक्या सुरमई द्या कशा लावले. हे बघा 200 रुपयाला एक सुरमई, कोणती पण घ्या 200 रुपये सुरमई. टोळ कसे आहे ताई? हे बघा 300 रुपयाला टोळ मिळेल तुम्हाला. 400 सांगतात, 300 रुपयाला मिळेल. आणि माकलांचा वाटा हे बघा 100 रुपये माकलांचा वाटा आहे. साईज बघा केवढी आहे. आणि 100 रुपये वाटा आहे हा माकलांचा. आणि हे बघा हा वाटा आहे 50 रुपये. गर्दी 50 रुपयाचा वाटा. बघा आणि बांगडे खूप आहेत मार्केटमध्ये, पण रेट बघा 200 रुपयाला 4 बांगडे. इकडे बघा ह्या दादाकडे थोडी मोठी फलई आहे आणि 1000 रुपयाची आहे पूर्ण फलई. आणि वाम कशी आहे? हे बघा 250 रुपये आहे. बघा ही काळीवाली वाम दिसते, 250 रुपये पीस आहे वामचा. आणि याची फलई कापून पण देतो का? कशी अर्धी? ओके बघा अर्धी मिळेल तुम्हाला 500 रुपयाला येईल फलई बघा कशी कापून. आणि बारके सुरमई कशा दिला? बेबी सुरमई 100 कोणती पण घ्या 100 रुपयाला पीस आहे बघा सुरमईचा. कोणती पण घ्या. आणि दादाकडे कुपे आहेत मोठे मोठे. कुपे पण 200 रुपये का? आणि हा मोठा 400. बघा हे 200 रुपये कुपा आहे. आणि हा मोठा 400 रुपये. आणि इकडे बेबी सुरमईला जास्त मागणी 100 रुपये. कुठली पण घ्या छोटे छोटे सुरमई. आणि इकडे बघा खेकडे दिसत का? हे बारके आहेत हे मोठे आहेत. खेकडे कसे दिले ताई? 400ला 6. आणि ते बघा हे 400 रुपयाला 6 खेकडे. आणि हे 700 रुपयाला 6 बघा खेकडे. आणि पिशवी बांधून ठेवलेली आहे बघा 400 रुपये. आणि हा बघा इकडे जिताडा कसा आहे? तो जिताडा का 600ला. बघा जिताडा 600 रुपयाला एक मिळेल तुम्हाला. एवढा मोठा आहे बघा. आणि रावस आहे. रावस कसे दिलं एक? बघा 500 रुपयाला एक रावस आहे. बघा 400 रुपयाला मिळेल तुम्हाला रावस. आणि बघा ते खेकडे घेतलेत मस्त डेंगे तोडून देते खेकड्यांचे. मस्त मोठा काढलाय खेकडा. कसे दिले? ए बाय कसे दिले? 400 वाली आहे. 400ला 6. 400ला 6 देणार. 400ला 6 देणार. या 500ला 6 दिले. आपण बोंबील 100 रुपये वाटा आहे बोंबीलचा. तर ती 2 बोंबील लावून दिलेत आपल्याला. तसे 5 आहेत पण 2 लावून दिले. आणि टोळ कशी म्हणाली? 500 वाली आहे. 400 पर्यंत येणार. ओके हे बघा ही मोठी टोळ आहे. 500 म्हणते 400 पर्यंत येणार. आणि ही 300 पर्यंत येईल टोळ. मोठे मोठे टोळ पण आहे करली. 200ला मोठी आहे करली 200 रुपयाला. इकडे मोठे मोठे मासे आहेत 300-600 होतात 500 इकडे. आणि सुरमई 300 रुपयाला जोडी दिली. ती खापरी कसं आहे 400 रुपये का? बघा खापरी 400 रुपये जोडी पापलेट. बाकी नॉर्मल पापलेट दिसत नाही, खापरी पापलेट दिसते. आणि कोळंबीचा वाटा 100 रुपये छोटावाला. आणि हा अख्खा कोळंबीचा वाटा 150 रुपयाला देते. 200 रुपये सांगितलं आहे पण 150ला देते कोळंबीचा वाटा. आणि तिकडे बोंबीलचा वाटा आहे तो 200 रुपये. आणि बघा बारकी कोळंबी आहे. बघा ताजी आहे पण बारीक आहे. 100 रुपये वाटा. हा दुसरा वाटा 100 रुपये बघा वाटा. तिथली पण घ्या 100 रुपये वाटा. आज गर्दीच तुफान आहे बघा. किसननगरच्या मार्केटमध्ये गर्दी बघा केवढी. इकडे मच्छी घेतली की तुम्हाला इकडे कटिंग करून पण मिळेल फ्रीमध्ये लगेचच. बघा कोळंबी साफ करून पण मिळेल इकडे. फटाफट कटिंग करून मिळते इकडे. आणि
हे हलवे 300 रुपयाला 2 मिळतात या साईडचे. आणि इकडे बघा करकरे मासे आहेत बघा, बघा या साईडचे करकरे. आणि हलवे आलेत बघा, 200 रुपये एक, 300 रुपये जोडी. आणि हलव्याला जास्त मागणी आहे, फटाफट गिराईक उभे हलव्याला कटिंग करायला आले. आणि करकरीची वाटा कसं आहे? 200ला 4 पीस. हे बघा 200 रुपयाला 4 पीस आहेत. इथे 5 दिसत आहेत पण 4च मिळणार आहेत. हा एक्स्ट्रा इथून आला आहे उडी मारून. हे बघा 200 रुपयाला 4 पीस आहेत ते करकरा. बघा हलवा फ्रेश आहे त्यामुळे लगेच इकडे पटापट जातो हलवा. आज हलव्यालाच जास्त गर्दी आहे. आणि आता काय 2 दिवस बुधवार आहे फक्त, त्यानंतर 8-10 दिवस आराम आहे, म्हणून आज जास्त गर्दी आहे मार्केटमध्ये. हां हां 11 दिवस आराम म्हणजे डायरेक्ट 13 तारखेचा रविवार. पाचशेला जोडी आहे, 400ला आता मोठी साईज मला का मोठी साईज. ओ चितळा कसा दिलाय? केवढा? एवढा तुकडा 300 रुपयाला. चितळाचा तेवढा तुकडा 300 रुपयाला आहे. इकडे मोठ्या मोठ्या टोळ आहेत. कशी टोळ आहे बघा? 500 रुपयाला एक टोळ आहे. एवढी मोठी टोळ आहे बघा 500 रुपयाला. आणि ताईंकडे रावस पण आहेत. रावस 200 रुपयाला एक. रावसची साईज बघा 200 रुपयाला एक. बाकी ती काळीवाली टोळ पण आहे ना दुसरी, 350. हिरवी टोळ आहे, टोच मोठी असलेली, खायला सगळ्यात चांगली हीच असते. बाकी काळी टोळ पण आहे 350 रुपये. 500 रुपये एक का? हे बघा हलवा 500 रुपयाला एक आहे. आणि ते काळी वाम आहे, तुकडीवर आहे ना. 200 रुपयाला एवढे खेकडे आहेत. आणि आता खापी भरपूर आलेत ना. खापीचा वाटा कसा आहे तो बघा? 200 रुपयाला 5 पीस खापी. आणि वाम ही तुकडीवर आहे ना. केवढी तुकडी आहे? 100ची 200ची अशी तुकडी मिळेल तुम्हाला वामची. तुम्हाला हवी तशी 100 200. बघा हलवा 500 रुपयाला एक. बघा खापी लावतात. खापी पण भरपूर आले तर पापलेट सारखेच दिसतात. खापी बघा 200 रुपयाला 5 खापी. बघा पापलेट आहेत. हे बघा 500 रुपयाची जोडी आहे, 400ला मिळेल. आणि या 400 रुपयाची 5 पापलेट आहेत व्हाईटवाली. आणि बरीच पापलेट पण इकडे आहेत. अशी 5 पापलेट देतात 400 रुपयाला. आणि ती जोडी घेतली तर 500 रुपये 400 रुपयेपर्यंत देते. बघा गाबोळी निघाली आहे बघा पलईमध्ये. गाबोळी काढून ठेवल्यावर गाबोळी 200 रुपये सांगतो ती बघा. पलईची गाबोळी 200 रुपयाला. बघा एवढी पलई. पल्ला इथे बघा 150 रुपयाचा तुकडा आहे बघा. मुंडी आणि तुकडा 150 रुपयाला आहे. शिवल्यांचा वाटा कसा आहे हो? बघा 100 रुपये शिवल्यांचा वाटा. याला चांद पापलेट म्हणतात. हे बघा चांद पापलेट. हे बघा हे 100चा वाटा आहे. 5 पापलेट आहे छोटी मोठी, पण ही पापलेट सारखेच लागतात म्हणतात. काटा नसतो का बघा? काटा वगैरे काय नसतो. बोनलेसवाला बिना काट्याचा चांद पापलेट. चांद मासा म्हणतात त्याला. 100 रुपयाचेच आहेत बघा 5 पीस. चांगलं आहे. आणि बारक्या बारक्या डोमीचा वाटा कसा आहे? 100 रुपये बघा. सगळे 100-100चेच वाटे बघा. बांगडे पण 100 रुपये वाटा, डोमी पण 100 रुपये वाटा. पापलेट मात्र 100 नसेल, 500 रुपये वाटा पापलेटांचं बघा. मावशीकडे आलं आणि एकदम फ्रेश आहेत मासे.
आणि कोळंबीचा वाटा आहे तो 200 रुपयाचा. आणि इथे आल्यावरती मी घेतलाय लसूण पण बघा. 80 रुपये पाव किलो, 150 रुपये अर्धा किलो. बघा कांदे पण आहे. ज्या मार्केटला आला तुम्हाला बघा लसूण पण मिळतो. बघा लसूणवाले, फळवाले आणि बरंच काय काय बघा. फळं पण मिळतात इकडे. बघा इकडे समोर मच्छी मार्केट आहे आणि अजून पण गर्दी बघा आटत नाही. 11:15 होत आलेत आणि इकडे फळवाले पण आहेत बघा. हे कसं आहे ॲपल? 100 रुपये किलो ॲपल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघितलं आता आपलं किसन नगरचं फिश मार्केट. तर 22 नंबर रोड इथून स्टार्ट होतो पुढून आणि तिथे बरोबर तर स्टार्टिंगलाच आहे हे फिश मार्केट किसन नगरचं. आणि आज बघितलं भरपूर गर्दी आहे त्यामुळे आपल्याला काही जास्त व्हिडिओ नाही बनवता आला, पण जो पण झाला आहे तो. त्यामुळे सर्व मासे दाखवायचा प्रयत्न तर केला आहे मी, जे पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. रजिस्टर केली ना, जे पण अवेलेबल मासे आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मार्केटमध्ये रश तर वाढतच चालली आहे. मला वाटलं थोडा वेळ लेट गेल्यानंतर कमी होईल. मी 11 वाजता आलो होतो, पण जसजसा वेळ जाईल तसे रश वाढत चालले. कारण लोक आज रविवार असल्यामुळे हळूहळू उठत आहेत ना आणि मार्केटमध्ये येतात. आणि आज शेवटचा रविवार आहे म्हणजे नवरात्रीच्या आधीच आहे, त्यामुळे भरपूर गर्दी आहे मार्केटमध्ये. आणि किसन नगरला कसं यायचं तर आपला चेक नाका आहे ना, आपला टोल नाका. तिथून जर तुम्ही मुलुंडवरून आला टोल नाक्यावर लेफ्ट मारा, पुढे उत्सवसारखा एक सर्कल लागेल गोलवाला, तिथून लेफ्ट मारले की तुम्ही या मार्केटला येऊ शकता. किंवा ठाण्यात 3 नाक्यावरनं पण सरळ येऊन टोल नाक्याच्या आधीचा राईट मारला पासपोर्ट ऑफिसचा, म्हणजे जुनं पासपोर्ट ऑफिस होतं आपलं ते, तिथून पण तुम्ही येऊ शकता. आणि इझी आहे किसन नगरचं फिश मार्केट. 22 नंबर रोडचं विचारलं तर कोणी पण सांगेल तुम्हाला, काय एवढं अवघड नाही आहे, ठाण्यामधलंच आहे आपल्या. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला किसन नगर फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.